आरोग्य यंत्रणा सध्या तरी चंद्रभागा तीरावरती आणि पुलावरती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशा या गर्दीमधून चंद्रभागेच्या या पुलावरून रुग्णवाहिका जी आहे ती रुग्णसेवेसाठी या ठिकाणी जात असल्याचं पाहायला मिळते। सांप्रदायिक सेवेमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा आषाढी एकादशी सोहळा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळेच या
सोहळ्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त पालख्या आणि दिंड्याच्या माध्यमातून पायी चालत प्रवास करत राज्याच्या कानाकोपऱ्यातून या पंढरपुराकडे येत असतात. आणि सध्या आपण चंद्रभागा तीरावरून नवीन पुलाच्या वरून जी वारकऱ्यांची गर्दी झाली त्याची दृश्य आपण टिपतोय सध्या तरी. आणि चंद्रभागा स्नान करण्यासाठी अनेक वारकरी जे आहेत ते या ठिकाणी पहिल्या तीरावरती दोन्ही बाजूनं लाखोच्या संख्येनं जमा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचबरोबर या निमित्तानं अनेक बोटी आहेत आणि रेस्क्यू टीम सुद्धा ज्या आहेत त्या या नदीमध्ये सध्या गस्त घालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आज आषाढी एकादशी आणि पहाटेपासूनच श्री विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नामदेव पारीचं दर्शन घेऊन त्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन रांगेमध्ये जाऊन दर्शन घेण्याचा जो योग आहे तो अनेक वारकरी पाहत असतात. आणि त्याच पद्धतीनं काल दर्शनासाठी जवळपास गोपाळपुरापर्यंत रांग लागल्याची सुद्धा दृश्य आपण पाहिली होती. आणि आता चंद्रभागा तिरीवरून दुपार झाली तरी सुद्धा आणखी भाविकांचा उत्साह कमी झाल्याचं दिसत नाहीये. कारण राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आलेले आहेत आणि जुन्या दगडी पुलावरून देखील या ठिकाणी या वारकऱ्यांची जी हालचाल आहे ती सध्या सुरू आहे. आणि या चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून श्री विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी जो आहे तो आतुरलेला असतो. कारण गेली 15-20 दिवस झालं पायी विविध भागातून विविध दिंडी विविध पालखी सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी वारकरी पायी चालत येत असतात. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता या ठिकाणी वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. काल वाखरीतील रिंगण झाल्यानंतर पंढरीकडे अनेक दिंड्याने आणि पालख्याने पंढरपुराकडे प्रस्थान ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर आज सकाळपासून पहाटेपासूनच श्री विठ्ठलाची शासकीय पूजा झाल्यानंतर विधिवत जे दर्शन आहे ते सातत्यानं भाविकांना खुलं करण्यात यावं खुलं झालेलं आहे. त्यामुळंच या ठिकाणी प्रचंड गर्दी आता चंद्रभागा नदीवरील हे दृश्य आपण पाहतो. पोलीस जे आहेत ते या जुन्या पुलावरून भाविकांची दोन्ही बाजून व्यवस्थित पायी चालत हा सोहळा व्यवस्थित व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. खरं तर कुर्डवाडी पंढरपूर रस्त्यावरून आडीवपासूनच प्रचंड वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत पंढरीकडे येण्यासाठी. आणि पंढरीतून बाहेर पडण्यासाठी देखील प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. पंढरपुरातले सगळे जे रस्ते आहेत ते भाविकांनी फुलून गेल्याचं पाहायला मिळालं. आज लाखो वारकरी जे आहेत ते पंढरीमध्ये दर्शनासाठी दाखल देखील झाले. ज्यांचं दर्शन झालंय ते आता परतीच्या मार्गावरती सुद्धा आपण या ठिकाणी येताना पाहिलंय.